जय साईनाथ, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. ज्या चॅनलचं नाव आहे यश विकास डांगे. मला माहीत नाही आवाज कसा येतो, तुम्ही बोलत असाल एवढा आपला मोठा म्हणजे जास्त वाईड अँगल कशी व्हिडिओ येते. तुम्हाला पुढे पुढे समजेल की व्हिडिओ कशातून काढतो मी काय ते. तर आता आम्ही चाललो आहे, कुठेतरी चाललो आहे, पण आता सांगणार नाही आम्ही ते तुम्हाला. आता तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल. हवेचाच आवाज आहे जास्त. त्यांनी गाडी बघा कशी मॉडिफाय केली, थांबा दाखवतो पुढे तुम्हाला. हा वॅगनरवाला पार्टी आहे, त्याला कसली घाई लागली काय माहिती. त्याला कसली घाई असते त्या वॅगनरवाल्यांना काय माहीत नाही, बघतात पण आहे. आता त्यांच्या पुढे जायचं. आता माझा इगो हर्ट झालेला आहे, तर त्यांच्या पुढे जाणार आहे मी. आणि अशा प्रकारे माझ्या डोळ्यातून पाणी बिनी येतं काय. आता आम्ही तिघं जण आहेत, वैभव, मी आणि माझी बहीण आहे. तर आम्ही हा रस्ता तुम्हाला समजला असेल कुठे जातो काय ते. म्हणजे जे नालासोपारा विरारमध्ये राहतात त्या लोकांना आता माहितीच असेल. तरी ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो. आम्ही चाललो आहे अर्नाळा बीचला चाललो आम्ही. तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो. आणि काय सरप्राईज आहे ते तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल, पण तिकडे तुम्हाला नीट दिसलं नसेल, म्हणून मी तुम्हाला त्या पुढे जाऊनच दाखवतो. तोपर्यंत चॅनलवरती जो पण नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ. माझी बहीण डमची गँगची अध्यक्ष झालेली आहे आमची. तर आम्ही हायवेला आलो आहे. ते बघा काका मध्ये येत आहेत. काका नको फाईन नाही मारू शकत. आता आम्ही मेन रोडला आहे. आता आम्ही पटापट चाललो आहे. बहिणीला परत जायचं आहे डॉक्टरकडे ताडदेवला. हा बघ, मी तिकडे जाऊन काय व्हिडिओ काढायला चाललो आहे. मी टेस्टिंगसाठी आलो आहे. हा बघा हे कसे मध्ये येतात, हे लोकांना काय बोलणार. आता बोलो चल बीचला जाऊन येऊ आणि टेस्टिंग पण होईल कसली ते. आता तुम्ही पुढे पुढे बघाल ते समजेल तुम्हाला कसली टेस्टिंग काय ते. आणि आम्ही चाललो आहे. आता बघू काय पुढचा प्लॅन आहे. आता अजून प्लॅन तर असा ठरलेला नाही आहे, पण आता इकडनं मला रस्ता माहीत नाही. बहिणीला किंवा वैभवला माहिती वाटतं इकडनं रस्ता. सरळ सरळ जायचं इकडनं. आम्ही सरळ सरळ चाललेलो आहे. आणि इकडे रस्त्याची वाट लागली थोडी. XYZ झालेला आहे. ABCDचं माहीत नाही, पण XYZ झालेलं आहे रस्त्याचं. आणि इकडे आपले भाऊ लोक बघत आहेत. भाऊ लोक म्हणजे आपले भाऊ नाही, हे बघतायत असे बघतायत की ते रिॲक्शन देतात. आता इकडे चाललं आहे, मोबाईल वापरतो आहे. आता त्याला काय सांगणार, गाडी चालवताना मोबाईल वापरणं चुकीचं आहे. वाजले 4:03 झाले. ते बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, दिसतंय की नाही माहीत नाही. पण आता जरा ॲडजस्टमेंटमध्ये कॅमेराचा जरा अँगल सेट केलेला आहे. आपण पुढच्या टायमाला नक्कीच काहीतरी म्हणजे अँगल सेट करू आपण प्रॉपर. भावानी गाडीवर काय लिहिलं आहे बघा, 13 ही सहारा. आता किसका सहारा कसं समजायचं आम्ही. पुढून ते काकी लोक बघतात आहेत इकडनं गाडीतून. इकडे किती स्पीड ब्रेकर आहेत काय यार, वैताग गेल मला मी अशी गाडी चालवली. पाठी पुढे बघत पण नाही यायला. आणि आम्ही एवढ्या लांबून आलो ना, आता किती सांगू, 30 किलोमीटर 30-40 किलोमीटर आम्ही लांबून आलो आहे. 30-40 नाही जास्त. आता माझ्याकडे सध्याला काय नाही बोलायला, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. गाईस तुम्हाला रस्ता माहितीच असेल कुठला रस्ता आहे काय ते. लावलेले तिकडं. हा म्हणजे रिसॉर्टला तर नाही चाललो आहे. सर्व रिसॉर्टचाच रस्ते आहे तिकडून, पण आम्ही रिसॉर्टला नाही जात आहे. मावशी कट होणार आहे, नाही तर मावशींचे काका माझ्यावर जोड टाकतील, धरतील मला. हे कुठे सरळ. हा बघा कालू माझा मित्र आहे, तो फिरतो इकडे तिकडे. पण कालू माझा मित्र पण कालू. पप्पा की बरी गेलेली कॅमेरा एक ब्लॉगर 3. हा सॉरी ब्लॉगर 3. बहिणीचा ब्लॉग आलाय, तो पण नक्की जाऊन बघा तुम्ही युट्यूबला. पालखीचा ब्लॉग आहे तिचा. तिचे पालखीचे ब्लॉग खूप लेट झालेले आहेत. मी सांगितलं पण नाही काय, मी इंस्टाला स्टोरी पण नाही टाकली आहे. तर समजेल तुम्हाला पुढे पुढे काय आहे ते. असा बंगला मला आयुष्यामध्ये बांधायचा आहे, याच्याशी मोठा. बहिणी म्हणून तिचं मी प्रमोशन करतोय की तिच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला वैभव पण ब्लॉगिंग चालू करणार आहे थोड्या दिवसात. आता तो चॅनल ओपन करणार आहे.
त्याचे पण ब्लॉग नक्की जाऊन बघा. म्हणजे अजून टाकले तर नाही आहेत, पण तो चालू करणार आहे ब्लॉग. तिघच चाललोय ना, आता एकटा असताना मी खूप काय बोललो असतो. आता म्हणजे ते शब्द माझ्या मुखातून बाहेर नाही पडत आहेत. आम्ही जाणार होतो आज रिसॉर्टला, पण नाही गेलो कारण आमच्या झोपाच पूर्ण होत नाही. आम्ही किती झोपलो तरी आमच्या झोपा पूर्ण होत नाही, असा प्रकार आहे आमच्या लोकांचा. आम्हाला म्हणजे झोप कशी झोप जास्त लागते आमच्या लोकांना. बहीण पालखीला जाऊन आली, पालखीचा भंडारा पण झाला, पण माझ्या बहिणीची अजून काही झोप पूर्ण झालेली नाहीये. ती 5 मिनिटं बसली तरी झोपते नुसती. वेगेनर वाले ना कसे चालवतात ना, त्यांचं काय सांगू नाही शकत. हा बघा ना, इंडिकेटर दिलाय ना काय दिलंय, सीधा चालत सुटलेला आहे. मंथन रिसॉर्टला आता आम्ही आलोय. मंथन रिसॉर्ट क्रॉस करतो आता. आम्ही चाललो बीचला. आता बीच आमच्या समोरच आहे आणि आता आम्ही बीचला जाऊन रील बनवणार, फोटो बिटो काढणार आणि तुम्हाला सरप्राईज दाखवणार काय आहे ते. मी गाडी बिडी उडवणार तिला. हा बघा, असं वाटतंय जसं की गावी चालू आहे मी माझ्या. गाडी बिडी उडवायची ना. गाडी बिडी नको, विली मारायचे बोलतो. नको बिली गाडी बिडी. आता आम्ही गाडी धुवायला घेऊन जाणार आहे तिकडे समुद्रात. आम्ही इकडे रिसॉर्टला नाही बीचला आलोय. आता वैभव बोलतो अजून जरा पुढे जाऊया. ही एलिफंट बघ, हा बघ. तिकडे जरा आलंय. आणि हे काय बोलतात ह्याला, काय वाळू नाही रे, काहीतरी वेगळंच बोलतात. हे कपल लोकांनो आरामात या. बघा मी व्हिडिओ काढतोय भेंडी. मला नंतर तुमच्या घरी समजलं की तुम्ही लोक एकटे आले तर लपडे व्हायचे. तुम्हाला कोणी बघितलं ना मी टाकणार आहे बघा. लपडी झाली ना पाहिजे. सायराम. तर आम्ही आता इकडे विरारच्या बीचला आलोय. बघा तुम्हाला दिसत असेल इकडे. इकडनं पूर्ण ह्या साईडला वसईवाला आहे, वसईवाला एरिया. ह्या साईडला डहाणू. आणि माझी बहीण खाते का इकडे स्ट्रॉबेरी खाते माझी बहीण. लोक बीचला येतात तर काय खातात, भेलपुरी, पाणीपुरी. आणि इकडे दुकानच नाहीत तर आमच्याकडे आता हेच आहे खायला. आता आम्ही असंच आलो इकडे फिरायला. आम्ही फक्त एक चेकिंग साठी आलेलो आणि इकडे बघा जास्त कोण आहेच नाही इकडे. आणि आता वाजले 4:15 झाले. काय स्ट्रॉबेरी झाडावर अशी लावली. हा का, एन्जॉय. भारी आहे का. हा ती घरून अख्खा बॉक्सच घेऊन आली स्ट्रॉबेरीचा. आता आम्ही जरा इकडे रील काढतोय. आणि आता याचा दिवसा टेस्ट झालेला आहे. आता रात्रीचा एक टेस्ट करायचा आहे. रात्री क्वालिटी काय ते कसं काय ते तर तुम्हाला दाखवतो मी. आता मी व्हिडिओ कशामध्ये काढतोय काय ते. मी इन्स्टाला पण व्हिडिओ नाही टाकले अजून. म्हणजे मी बोललो डायरेक्ट पहिले युट्यूबला टाकू व्हिडिओ. पण मी आता डायरेक्ट ब्लॉगच्या नंतरच स्टोरी पण टाकेल आणि व्हिडिओ पण टाकेल. आता तुम्हाला दाखवतो की सरप्राईज काय आहे ते. कमिंग सून वगैरे काय नसतं, डिरेक्ट पास. हा आमचं काय कमिंग सून वगैरे काय नसतं, डिरेक्ट धप्पा असतो. धप्पा असतो आमचा. आता तुम्हाला पण धप्पा देतो. तुम्हाला 1 2 3. तर तुम्हाला मी बोललो की आपला सरप्राईज काय आहे ते. तर सरप्राईज हे आहे. आता आम्ही नवीन ऍक्शन 4 घेतलेला आहे कॅमेरा. म्हणजे आता आपले जे ब्लॉग येतील ते याच्यामधूनच येतील. आपले ब्लॉग काय असतील ते. तर मी स्टोरी टाकली नव्हती आणि कोणालाच माहित नाही मी कॅमेरा घेतलाय ते. तर आता स्टोरी आणि व्हिडिओ टाकेल तर तो सर्वांना समजेलच की मी काय घेतलंय ते. आणि आता आम्ही इकडनं फटाफट रील काढू आणि आता लवकर निघू इकडनं. तेच दाखवण्यासाठी मी जरा म्हणजे टेस्टिंग करण्यासाठी एवढं तिकडनं लांबून इकडे आलोय. 55 किलोमीटर. हे बघा वैभव इकडनं आपला व्हिडिओ काढतोय आणि मी इकडून. बहीण काय करते पाठी. आता इकडनं फटाफट व्हिडिओ काढू आणि मग घरी जाऊ डायरेक्ट. नाही मी घरी जाणार आहे, बहीण जाणार आहे ताडदेवला. इकडे जाणार रील बनवतो पर्यंत तसेच ब्लॉग बघत राहा. माझी बहीण काहीतरी बोलते आहे. काय बोलते ती. वैभव बघितलं कसा धावत गेला. हाय तर एवढूसा पण लय अतरंगी आहे. एवढासा जीव पण किती ते मोठं काम.
आता बोलतो मी गाडी उडवतो. बिल्ली मारणार काय बिल्ली मारतो. बिल्ली तसा धावत गेला तो आणि माझी मम्मी सेम. बघा आता भाऊ इकडे व्हिडिओ काढतोय म्हणजे बिल्ली मारणार आहे. आता तो मला बोलतोय की व्हिडिओ काढ करून. आता बघूया काय करतोय तो नेमका. हे बघा तिकडे उभा आहे. थांब 1 मिनिट. हा अच्छा आता बहिणीचे रील काढून झाले, अजून माझे रील काढायचे बाकी आहेत. हे बघा पूर्ण नारळाची बाग आहे. हे बघा इकडनं रिसॉर्ट सर्व जवळ आहेत. बिचारीला उडवत पण नेऊ शकतो. उडवला बिचारीला. बिचारीला उडवत पण नेऊ शकतो. काय नाही उडवत नाही. ती हाय तशी बरोबर आहे तिच्या ह्याच्यामध्ये. हा का हे रडते. आता मला चायची तलप लागली. आता मला चाय प्यायची आहे. कुठली माझी बहीण कुठली चाय पियाला घेऊन जाते मला. डबेला चाय प्यायला चाललं. ही इकडे आपण काहीतरी केलं असतं तर इकडे पण लागलं असतं. हे असं इकडे काहीतरी. हे डिकी खोल. हे बघा आम्ही आहे ना एक प्रकल्प केला होता. हे बघा म्हणजे ऍक्च्युली पहिले जे फुटेज काढले ना ते मी इकडे म्हणजे लावला होता याच्यावरती, पण नाव म्हणजे चांगला नव्हता येत होता म्हणून मग मी बोललो की नको करून राहू दे म्हणून मी कॅन्सल म्हणजे काढला परत. आणि वैभवला बोललो की नॉर्मल हातानेच व्हिडिओ काढ. तुझे काढ रील. हा झाला. आता तिचे झाले ना रील काढून. आता माझे रील काढायचे तर चल जाऊया करून. चल काढ बोलते. नाही ठीक आहे. आता आम्ही रील काढतो. आता तिचे तर झाले, माझे तर काय नाही. मी असं पण नॉर्मल असं काढत असतो रील बिल. मी कॅमेरा अल्ट्रा वाईडला टाकलाय. फक्त मी म्हणजे चेकिंग करायला आलेलो की आवाज बिवाज प्रॉपर येतोय का ते चेक करायला आलेलो. म्हणजे डुएल स्क्रीन आहे म्हणून मी म्हणजे माझं नजर तिकडेच जाते. तर आपले नेक्स्ट व्लॉग जे असतील ते याच कॅमेऱ्यातून येतील, मोबाईल मधून पण येतील. अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग. आता आम्ही चाललो इकडनं. आता थोडे रील बिल काढतो आणि आता आम्ही पण निघू इकडनं लवकर. आता मला पण चायची तलप लागली. आता व्हिडिओ नसली तरी चालेल पण चाय इम्पॉर्टंट आहे. हे का नाही माझी बहीण शांतच झाली. वैभवनी अशी गाडी फिरवली काय आणि बिल्ली मारली तर काय शांतच झाली माझी बहीण पूर्ण. काय रे बहिणीची रिहर्सल चालू आहे माझ्या. ती रील काढते ना आता तिची रिहर्सल चालू आहे. अजून घरी जाऊन बहिणीचा एक पालखीचा ब्लॉग आता म्हणजे 3ऱ्या दिवशीचा टाकला. 4थ्या दिवशीचा एडिट करायचा बाकी अजून, तो पण लवकरच येईल. आणि अजून तिच्या चॅनलला कोणी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केलं नसेल ते पण नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. इन्स्टाला पण तिचं अकाउंट आहे. काय नाव आहे सांगतात? साक्षी डांगे. आणि तुझा? वैभव शेलार 9040. नक्की फॉलो करा दोघांना पण. सध्या मला जास्ती गरज आहे. इकडे लक्ष द्या भावावरती पण सर्वांवरती लक्ष असू द्या. आता आम्ही इथे रील काढतो आणि निघल्यावरती भेटतो. आमच्या बहिणीला काढायचे रील. आता ती हे बघा नुसती तिला कसल्या झोपा येतात काय माहित नाही. एवढ्या कसल्या झोप एवढी कसली झोप येते. झोप आली. पालखी झाला, पालखीचा भंडारा पण खाऊन झाली ती तरी तिला झोप येते आता कसली एवढी. 2 3 स्टार्ट. माझे साई म्हणतात वेळ कोणाचीच कधीच सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी कुणाच्या तरी मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. बघा आणि आपल्या साई पालखीचा ब्लॉग हा कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मी खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही लिंकवर जाऊन टॅप करा आणि आपल्या साई पालखीचा 3ऱ्या दिवशीचा ब्लॉग तुम्ही जाऊन नक्की बघा. हे बघा आता आम्ही निघालोय. आता मी बसणार इकडे आणि माझी बहीण बसणार पाठी. आता बघूया. आता वैभवचा अँगल घेऊया, वैभवला एक फील देऊया म्हणजे मोठं ब्लॉग पण करणार आहे ना तो. हे गाणं बंद कर ना, कॉपीराईट येईल तर. पिढा चाली करते नुसती. आता आम्ही चाललोय इकडे. आता घरी जातो. आता घरी नाही जाणार, आता आम्ही चाय बी पिणार त्याच्यानंतर घरी जाणार मी. आपण मध्ये घेऊ बिलांची नागिन निघत. हा ठीक आहे. बिलेंची नागी डिवलाली. काय
मस्त वाटतं काय मस्त वाटतंय. हे झाडं झुडपं. हा. पण ते संध्याकाळी बरोबर नाही वाटत. काय संध्याकाळी कधी आपल्या घरी असं जाते असं होतं. हा का. हा हो का. ते हत्ती बघा भावनो. आपलाच आहे. आणि इकडे हे मिनी अलिबाग आहे. आणि इकडे नवापूर स्मशानभूमी. आम्ही चाललोय घरी. आता मला जायचं केस कापायला. केस एवढी वाढलेत का माझा सलूनवाला गावी गेलाय. आणि पोरं हे बघा हे बघा. आणि काय नाही माझा सलूनवाला गावाला गेलाय म्हणून मी त्या केस कापायला नाही गेलो. आता एवढी केस वाढलेत ना की माझ्या केसांचा बोलतात ना काय घोसला झाला माझ्या केसांचा. तर जाऊ दे आता. दुसरा शब्द आठवलेला पण नाही बोलत आहे मी आता. कसं म्हणजे ब्लॉगिंग चालू आहे ना आपली. हा म्हणून. तर सर्व म्हणजे काही पोरी असतात ना ते बोलतात की पोरं लॉयल नसतात. आता तर त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की पोरं म्हणजे लॉयल एवढे असतात की एक सलूनवाला आपला जर कुठे बाहेर गेला ना तर आपला सलूनवाला नसेल तर दुसऱ्या सलूनवाल्याकडून केस कापून नाही घेत पोरं. काय बरोबर की नाही. हो 100%. हा 100%. असा 200% बोलणार होतो 100% का कट गेले. हा कारण की अर्जंट मध्ये दुसरीकडे जायलाच लागतो. ऑप्शन बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक पोराचं नाही सांगत म्हणजे असे मोजके पोरं मोजके. मगाशा पण त्या रस्त्याला होतो आता ह्या रस्त्याला आहे. आता हवेचा जास्त आवाज आहे की मला काय समजत नाही. आता आम्ही चाललोय तबेल्याची चाय पियाला. वैभव बोलला कोणती चाय पियायची. मी बोललो कोणती पण चालेल. तर आता वैभव नेतोय तबेल्यावाली चाय पियाला. तर डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो. आवाज खूप येतो हवेचा. माझ्या डोळ्यातून पाणी पण येतोय. मला तबेल्याची चाय बोलून कुठली चाय प्यायला आणली बघा. कुठली चाय असं तबेला पियायची. असे कुठं आले पाहिजे. काय आला काय बोलते. माझे फ्रेंड्स भेटलेले चहा पियाला गेली. तू पण होता ना. काय बोलले त्याला. ते बोलतायत की आम्ही ना तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तर मी बोलली मला कुठे बघितलंय. तर ते बोलले की आठवल्यानंतरला बोलले की अरे हा आम्ही तुला इंस्टाग्रामला बघितलेलं. तू रील स्टार आहे ना. मग बोलली हो मी इंस्टावर आहे. माझे फॅन्स भेटलेली. बोलते मी लाईक पण केलं. मला आवडतात व्हिडिओ असेच बनवत जा. मी बोलली 100%. तुमच्या सेवेत आम्ही कायम उभे आहोत. शेवटी आम्ही साईंचे वार करू. आम्ही तुमच्या शेंगदाण्याची चटणी काय शेंगदाण्याची चटणी. काय काय कसली. शेंगदाण्याची चटणी. आता आम्ही चाललोय घरी. वैभवला शेंगदाण्याची चटणी लय आणि आवडते. बघूया रात्रीचा काय प्लॅन आहे काय. रात्री आम्ही विल्ली मारायला जाणार आहे. पण साक्षीला नाही देणार. नाही रात्रीचं बघू आता काय आहे ते. ती रडत बसते. रात्रीचं बघू काय आहे ते. जर जाणार असेल तर व्हिडिओ कंटिन्यू राहील. नाहीतर मग व्हिडिओचा एंड घरी करेन मी नंतर. केस बिस जरा कापून आल्यावरती. आता मी डायरेक्ट जाणार केस कापायला. हे बघ. आम्ही भेटतो तुम्हाला. याचा काय कोण आहे. सलूनचा कारागीर कोण आहे. सलूनचा कारागीर. गावात डायरेक्ट वरती. पर इतना बड़ा कीर्ती. क्या तू घराचा ऍड्रेस इतनू सी मूर्ती पर इतना बड़ा कीर्ती. एक बरोबर आहे घराचा. चला आता पुढे भेटतो. जय साईं. बघा हा माझा मित्र आहे छोटूसा. हाय कर हे हाय कर ना. हाय कर त्याच्या मायला हाय कर. बघा माझा हात पकडला बघा. ये कॅमेरा मांग रहा है तू क्या खिलौना क्या रे वो मायला.